नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 19 जून 2024. आज जवळपास 159वा भाग. कालच्या भागामध्ये आपण गोवंश वाचवले त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिली होती, परंतु आज परत आपली जी मागच्या 3-4 दिवसापासूनची जी सिरीज होती मध्यमवर्गीयांचं कर्ज व त्यावरील विमा पॉलिसीज याचा चौथा भाग आपल्या समोर घेऊन आलोय. मित्रांनो, ह्याच्यात आज मुख्यत्व शेवटचा एपिसोड म्हणून आपण हे बघू शकतो की मृत्यू दावा किंवा विमा पॉलिसीचा दावा कसा केला जातो. लक्षात घ्या, कुठल्याही ग्रुप पॉलिसीच्या दाव्याचं इंटिमेशन हे MPH होल्डरला, मास्टर पॉलिसी होल्डरला देणं गरजेचं असतो. आता आपण जर कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाच्या कर्जावर जर आपल्याला ग्रुप पॉलिसी, जर लोन प्रोटेक्टर पॉलिसी, कर्ज संरक्षक पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, ती जर दिलेली असेल तर त्याच्याबद्दलची माहिती ही आपल्याला त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजेच वित्तीय संस्थेला देणं आपल्याला क्रमप्राप्त असतो. नॉमिनीने, आपल्या वारसदाराने त्यांना इन्फॉर्म करणं गरजेचं असतं की कुठला मेंबर हा एक्सपायर झालाय. त्याचबरोबर जी इन्शुरन्स कंपनी आहे तिचा तो मृत्यू दाव्याच्या संदर्भातला फॉर्म, मृत्यूचा दाखला, डेथ सर्टिफिकेट व जर मृत्यू हा हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर हॉस्पिटलची डेट समरी, ज्या वेळेस आपण जसा हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि डिस्चार्ज होतो, हेल्दी होऊन जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्याला डिस्चार्ज समरी असं म्हटलं जातो. परंतु एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि तो मृत्युमुखी पडला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या हॉस्पिटलमधून जो डॉक्युमेंट बाहेर येतो त्या डेड बॉडी बरोबर, त्याला डेट समरी असं म्हटलं जातो. म्हणजे शेवटच्या क्षणाला त्या व्यक्तीला काय काय ट्रीटमेंट देऊन कसं डेट म्हणून डिक्लेअर केलं आहे त्याची समरी ही अटॅच करून आपल्याला आपल्या नॉमिनीच्या KYC बरोबर आपल्याला त्या वित्तीय संस्थेत, त्या इन्शुरन्स कंपनीकडे द्यायची असते. आणि त्याच्यानंतर आपले कर्जाची रक्कम वजा जाऊन जर काही रक्कम उरली तर सदर रक्कम ही नॉमिनीच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. याच्यामध्ये जर त्या दरम्यान मृत्यू झालेल्या तारखेनंतर जर काही EMI आपण भरलेले असतील तर ते EMI देखील आपल्याला परत मिळतात. कुठलाही पैसा आपला वाया जात नाही, पण प्रॉपर इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. सेम मृत्यू दाव्याच्या व्यतिरिक्त क्रिटिकल इलनेसचा दावा असेल तर त्या केसमध्ये हॉस्पिटलची चे डॉक्युमेंट, क्लेमेंटचे डॉक्युमेंट्स, KYC हे सबमिट करणं गरजेचं असतो. ॲक्सिडेंटल डेटमध्ये तो अपघाती मृत्यू झाला आहे हे स्पष्टपणे उल्लेखित असणं, FIR असणं हे गरजेचं असतो. हे सगळे कागदपत्र घेऊन प्रॉपर क्लेम रजिस्टर करावा एवढं मला वाटतं. मृत्यू दाव्याच्या संदर्भात उद्या आणि पीक विम्याच्या संदर्भात परवा असे अजून 2-3 एपिसोड आपण मध्यमवर्गीय बांधवांच्या साठी करणार आहोत. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.